स्वागत आहे मित्रांनो एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं. तर हा आहे बँक निफ्टीचा 15 मिनिटचा चार्ट आणि आज आपण कमवलेत सुमारे 2,000 रुपये आणि बुक केले अराउंड 1.5 रिस्क रिवॉर्ड रेशो. तर ही आहे आजची ऑर्डर बुक. आजचा ट्रेड खूपच सोपा होता आणि सुमारे 10 मिनिटातच आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. तर चला बघूयात आजची स्टोरी. तर बँक निफ्टी थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि त्याच्यानंतरनं 500 पॉईंटची सुमारे डाऊन मूव्ह आली. पण त्याच्यानंतरनं दुपारी झालं काय, आता या दोन कॅन्डल्समध्ये म्हणजे सुमारे 30 मिनटातच प्रिवियस एंटायर डेची सेलिंग एनगल्फ झाली. म्हणजे आता जर कॉन्टेक्स्ट जर बघायला गेलं तर इथे तुम्ही बघू शकता की प्रिवियस डाऊन मूव्ह आहे आणि त्याच्यानंतरनं ही रिट्रेसमेंट. आता अशा केसेसमध्ये लोक काय करतात, इथे सेलिंग प्लॅन करतात. लॉजिकली तेच केलं पाहिजे, पण एवढं बुकिश चालून चालत नाही. तर इथे मी सेलिंग नाही पण बाईंग प्लॅन केली. तर त्याच्यामागे 2 रिझन होते. पहिलं, जर ही खरंच रिट्रेसमेंट आहे तर बाईंग कॅन्डल्स एवढ्या स्ट्रॉंग कशा आहेत, तर बाईंग कॅन्डल्स एवढे वीक पाहिजेत, म्हणजे अशा कॅन्डल्स बनल्या पाहिजेत. पण इथे तसं दिसतंय का? इथे बिलकुल पण तसं नाही दिसत आहे. तर बायर्स इथे कम्प्लिटली डॉमिनेट करतायत आणि त्यांनी प्रिवियस एंटायर दिवसाची सेलिंग कवरअप करून डेज हायच्या वरती क्लोजिंग दिली आहे. म्हणजे ही रिट्रेसमेंट तर नाही आहे, हे तर इथून क्लिअर होतं. हे होतं पहिलं रिझन. आता दुसरं रिझन काय होतं, त्याच्यानंतर जसे सेलर्सनी कॅन्डल क्लोजिंग दिली, ह्या तिन्ही पण कॅन्डल्सकडे लक्ष द्या. या तिन्ही कॅन्डल्समधून आपल्याला हे समजतं आहे की सेलर्स किती वीक आहेत. म्हणजे कम्प्लिटली वीक झालेत. हे वीक बनली, हे वीक बनली, हे वीक बनली आहे. म्हणजे सेलिंग कॅन्डल कम्प्लिटली वीक आहे, ते इथून दिसून येतं आहे. तर आपली स्टोरी इथे मस्त फॉर्म झाली की इथे आपण लॉंग एंट्री बघणार आहोत. पण इथे आपल्याला पाहिजे होता एक ट्रिगर पॉईंट. फक्त आपली स्टोरी बनली आहे म्हणून इथे लॉंग करून द्यायचं का? नाही करायचं. तर काहीतरी सिग्नल पाहिजे, काहीतरी ट्रिगर पॉईंट पाहिजे. तर तोच आपण शोधला. आता ट्रिगर पॉईंट काय असू शकतो? माईट बी इथे बुलिश एनगल्फिंग बनेल, माईट बी हॅमर बनेल, माईट बी सेलर्स ट्रॅप होतील. तर आजच्या केसमध्ये काय झालं? आजच्या केसमध्ये सेलर्स ट्रॅप झाले. तर हा होता प्रिवियस इम्पॉर्टंट झोन, जो की होता डेज हायचा झोन आणि प्रिवियस डेज लो पण. तर इथे तुम्ही बघू शकता की 45 मिनिट मार्केटने बँक निफ्टीने इथे ट्रेड केलं आहे. म्हणजे हे लोअर टाईम फ्रेम्समध्ये हा एक बॉक्स झोन बनला असेल आणि जशी ही कॅन्डलची या झोनची ब्रेकडाऊन आली या कॅन्डलमध्ये, तसे रिटेल ट्रेडर्स काय करणार, इथे शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन करणार. कारण एवढी स्ट्रॉंग कॅन्डल क्लोज झाली आहे आणि त्यांच्यानंतर त्यांना वाटणार की हे बायर्स ट्रॅप झालेत आणि खाली हे होणार, सेलिंग ही कंटिन्यू होणार. पण आपले रिझन स्ट्रॉंग होते आणि आपण व्यवस्थित ट्रेड प्लॅन केला होता आणि आपण हीच वाट बघत होतो की हे सेलर्स कधी ट्रॅप होत आहेत. तर जशी इथे सेलिंग कॅन्डल स्ट्रॉंग बनली तसं आपण इथे एक्झॅक्टली इथे एंट्री मारली आणि स्टॉप लॉस ठेवला इथे अराऊंड 100 पॉईंटचा आणि टार्गेट होतं आपलं डेज हायच्या आसपासचं 1.5 आरचं प्रीमियमवर. मग आपलं टार्गेट विदिन 10 मिनटात, म्हणजे आपण ट्रेड घेतला आहे 2:18ला. 2:18 म्हणजे कुठली कॅन्डल? ह्या कॅन्डलनंतर लगेच आपण इकडे कुठेतरी एंट्री मारली आहे अराऊंड 54,660च्या आसपास आणि आपलं एक्झिट आहे 228. आता 228 म्हणजे आपण 1 मिनिटवर जर बघायला गेलं तर 228 कुठे आहे ते बघा मित्रांनो. तर 228 होतं एक्झॅक्टली ही कॅन्डल. म्हणजे आपली एक्झिट आहे इथे या कॅन्डलमध्ये. तर मला इथून माहीत होतं का की इथून प्राईस खाली येणार आहे? नव्हतं माहिती. पण जसं मार्केट अनफोल्ड होतं, जसं स्ट्रक्चर बनतं, त्याच्या अकॉर्डिंग मी डिसाईड करतो. कारण आज देखील दिसत होतं की इथे बायर स्ट्रॉंग आहेत, पण सेलर्सनी पण सकाळी स्ट्रेंथ दाखवली होती. मग याच्या अर्थ मार्केटने म्हणजे बँक निफ्टीने 500 पॉईंट डाऊन मूव्ह दिली, 600 पॉईंट अप मूव्ह दिली, पण अजून वरती 200 पॉईंट अप मूव्ह एक्सपेक्ट करणं मग हे चुकीचं आहे. मग त्याच्यामुळे मी कन्झर्वेटिव्ह टार्गेट ठेवलं होतं या झोनचं आणि ते आपल्याला अचीव झाले विदिन 10 मिनटात आणि मग आपण बुक केलेत अराऊंड 2,000 रुपये. तर हा होता आजचा ट्रेड. तर हर एक चार्ट, हर एक कॅन्डल अशी काही ना काहीतरी स्टोरी सांगत असतं. तुम्हाला जर ती स्टोरी ओळखता आली तर तुम्हाला प्रॉफिट करण्यापासून कोणीच थांबवू नाही शकत.
तर असंच जर तुम्हाला अजून स्टोरी समजून घ्यायच्या आहेत तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ असेच ट्रेड्स अजून घेऊन येणार आहे. तोपर्यंत ट्रेड करा, व्यवस्थित रिस्क मॅनेज करा. धन्यवाद.